Next is defect of vision and their correction. Some people cannot see things clearly due to loss of accommodation power of the lens in their eyes. आता काही व्यक्ती असे आहेत की ज्यांनी पॉवर ऑफ अकॉमोडेशन जो असतो आय लेन्सचा तर त्याचा लॉस केलेला असतो आणि दॅट्स वाय ते ज्या थिंग्स आहेत ते क्लिअरली पाहू शकत नाही. Because of defective refraction by the lens, their vision becomes faint and fuzzy. आणि ॲक्च्युअल होतं काय तर जे आय लेन्स आहे त्यांच्या आयमधलं तर त्याच्याकडून जे रिफ्रॅक्शन होतं हा रिफ्रॅक्शन कसा होतो डिफेक्टिव्ह असतो आणि लेन्सनं डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन केल्यामुळं जी फोकस म्हणू आपण किंवा इमेज आहे तिचं फॉर्मेशन रेटिनर होतं का नाही आणि दॅट्स वाय सो त्यांचं विजन आहे ओके तर त्यांना ती वस्तू कशी दिसते थोडीशी फेंट किंवा फजी टाईपची दिसते ओके थोडीशी दुर्कट. In general, there are 3 types of refraction defects. मग आता हे जे आय लेन्स आहे त्याच्याकडून जे डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन व्हायलं तर याचे एकूण टाईप्स किती आहेत तर एकूण 3 टाईप्स आहे. पहिला आहे मिओपिया ज्याला आपण नियर साईडनेस म्हणतो. दुसरा आहे हायपरमेट्रोपिया ज्याला आपण फार साईडनेस म्हणू आणि तिसरा आहे प्रिस्बिओपिया. ओके फर्स्टली आपण मिओपियाबद्दल बोलू अर्थातच नियर साईडनेस. In this case, the eye can see nearby objects clearly, but the distant objects appear indistinct. म्हणजे नियर बाय ऑब्जेक्ट्स जवळच्या वस्तू क्लिअर दिसतात मात्र जे लॉंग डिस्टन्सवरच्या ऑब्जेक्ट्स आहेत त्याला आपण डिस्टंट ऑब्जेक्ट्स म्हणू तर ते स्पष्ट दिसत नाही अस्पष्ट दिसतात इनडिस्टिंक्ट. This means that the far point of the eye is not at infinity but shifts closer to the eye. आता ह्युमनच्या संदर्भात आपण नियर पॉईंट आणि फार पॉईंट पाहिला. नियर पॉईंट किती आपला मिनिमम डिस्टन्स 25 सेंटीमीटर आणि फार पॉईंट कोणता आहे इन्फिनिटी. आता ज्या अर्थी आपण इन्फिनिटीवरचं क्लिअर पाहू शकतो आणि ते दिसत नाही याचा अर्थ जो फार पॉईंट आहे तो इन्फिनिटीवर राहिला का नाही तो त्याच्या थोडंसं आयच्या क्लोज झाला इन्फिनिटीपासून थोडासा क्लोजर तो शिफ्ट झालेला आहे. In nearsightedness, the image of a distant object forms in front of the retina. See figure 7.13. आणि आता पहा फिगरमध्ये आपण थोडंसं येऊ तर फिगरमध्ये काय होतं की जेव्हा आपण नियर बाय ऑब्जेक्ट्स जे आहे नॉर्मल आय जी असते ना तर नॉर्मल आयच्या वेळेस ज्या दूरवरच्या वस्तू आहेत ना तर ते आफ्टर रिफ्रॅक्शन त्याचा प्रिन्सिपल फोकस किंवा जे एका पॉईंटमध्ये यायले तो एक्झॅक्ट कुठं यायला रेटिना जो की आपला स्क्रीन आहे ना लाईट सेन्सिटिव्ह सेल जिथं इमेजचं फॉर्मेशन होतं तर एक्झॅक्ट स्क्रीनवर इमेजचं फॉर्मेशन होत असल्यामुळं जे आहे तर आता हे झालं नियर बाय ऑब्जेक्टसाठी हां ओके. आता हे काही इश्यू नाही आणि नॉर्मल आयसाठी पण लॉंग तुम्हाला माहिती रेटिनल इमेजचं फॉर्मेशन होतं पण मिओपिक आय जी आहे तर आता डिस्टंट ऑब्जेक्ट येणारे सर्व रेज हे प्रिन्सिपल ॲक्सिसला कसे असतात पॅरलल असतात. आता आफ्टर रिफ्रॅक्शन ॲक्च्युअल हे कुठं कन्व्हर्ज व्हायला पाहिजे होते सपोज आपण या पॉईंटला आपण आर पॉईंट म्हणू रेटिनावर व्हायला पाहिजे होते बरोबर. मग रेटिनावर न होता काय झालं की ते कुठे शिफ्ट झाले शब्द इथं महत्त्वाचा आहे इन फ्रंट ऑफ द रेटिना. ओके ही जी लोकेशन आहे बरोबर ना रेटिनाच्या अगदी समोर ते काय झालं या ठिकाणी एका पॉईंटमध्ये आले म्हणजे याचा अर्थ इमेज जी आहे ही आर पॉईंटला न येता कोणत्या पॉईंटला आली आर डॅश पॉईंटला आली असं आपण कन्सिडर करू अँड दॅट्स वाय ती जी वस्तू लॉंग डिस्टन्सवरची आहे ती थोडीशी कशी दिसेल फेंट आणि फजी दिसेल. ओके There are 2 reasons for this defect. मग आता या डिफेक्ट निर्माण होण्यामागं जे रिझन पाहिलं आपण तर 2 रिझन्स आहेत. The curvature of the cornea and the eye lens increases. पहिला आहे की जो कॉर्निया आहे तर त्याचा कर्वेचर आणि आय लेन्सचा कर्वेचर या ठिकाणी काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. ओके सो ज्याला एक पद्धतीनं आपण रेडियस लेन्सच्या संदर्भात आपण रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा बोलू शकतो. ओके सो कॉर्निया आणि आय लेन्स या दोघांचा इन्क्रीज सो कर्वेचर आहे तो इन्क्रीज झाल्यामुळं हा मिओपिक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. The muscles near the lens cannot relax so that the converging power of the lens remains large.
आणि ॲक्च्युअल दूरवरच्या वस्तू बघताना काय व्हायला पाहिजे होतं की जो लेन्स आहे तो त्यावेळेस कसा पाहिजे होता, रिलॅक्स व्हायला पाहिजे, जे मसल्स आहेत ते रिलॅक्स व्हायला पाहिजे होते. मात्र जे मसल्स आहेत लेन्सच्या जवळचे कॅन नॉट रिलॅक्स, ते रिलॅक्स होत नाही. आणि रिलॅक्स न झाल्यामुळे लॉस काय होतो की जो लेन्स आहे ओके, तर त्याचा जो कन्व्हर्जिंग पॉवर्स आहे हा रिमेन काय होऊन जातो, या ठिकाणी लार्ज होऊन जातो. हे आहे पहिलं कारण. द आयबॉल elongates so that the distance between the lens and the retina increases. आणि दुसरं रिझन जर पाहिलं आपण तर आयबॉल जो आहे तर त्याची लेंथ इन्क्रीज होते, अर्थातच तो काय व्हायला या ठिकाणी इलॉंगेट व्हायला. आणि इलॉंगेट होत असल्यामुळं लेन्स आणि रेटिना यामधलं जे अंतर आहे हे अंतर या ठिकाणी काय होतं, इन्क्रीज होतं. आणि दॅट्स वाय रेटिनावर इमेजचं फॉर्मेशन होत नाही. सो नियर साइडनेस जे आहे तर अर्थातच मायोपिया, तर याच्यामध्ये आपण 2 रिझन पाहिले की कॉर्निया आणि आय लेन्स याचा कर्वेचर काय व्हायला इन्क्रीज. दॅट्स वाय मसल जे आहे लेन्सच्या जवळचे ते रिलॅक्स होतात का नाही, त्याच्यामुळं कन्व्हर्जिंग पॉवर लेन्सचा हा कमी होण्याच्याऐवजी तो कसा राहतो, लार्ज राहतो. दुसरं पाहिलं की आयबॉल इलॉंगेट होतो आणि त्याच्यामुळे लेन्स आणि रेटिना याच्यामधले डिस्टन्स इन्क्रीज होतं. This defect can be corrected by using spectacles with concave lens of proper focal length. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर काय झालं बरं की जे कन्व्हर्जिंग पॉवर आहे है ना, कन्व्हर्ज जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा काय झालं या ठिकाणी जास्त कन्व्हर्जन झालं. बरोबर आहे का? मग आता यासाठी आपल्याला जो लेन्स वापरायचा आहे तर रेजला आपल्याला काय करायचं आहे, लेन्सच्या रेटिनाच्या दिशेने न्यायचं, म्हणजे त्याला डायव्हर्ज करायचं. मग डायव्हर्ज करायचं असेल, बरोबर आहे का, मग जे कन्व्हर्जिंग पॉवर लार्ज झाला होता, आपण इथंच पाहिलं ना, कन्व्हर्जिंग पॉवर जो लेन्सचा काय झाला होता लार्ज, कारण जे मसल्स होते ते रिलॅक्स झाले का नाही. आता अर्थातच याला आपल्याला काय करायचं आहे, डायव्हर्ट करायचं आहे, डायव्हर्ज करायचं आहे. आणि डायव्हर्ज करण्यासाठी कोणता लेन्स वापरू आपण, डायव्हर्जिंग लेन्स. तो कोणता असेल, कॉन्केव्ह लेन्स. आणि सो या डिफेक्टला दूर करायचं असेल तर असे स्पेक्टॅकल वापरायचे की ज्यामध्ये आपण प्रॉपर फोकल लेंथ असणारा कॉन्केव्ह लेन्स या ठिकाणी यूज करू. This lens diverge the incident ray and this diverged ray can be converged by the lens in the eye to form the image on the retina. आता इन्सिडेंट रेजला प्रॉपर फोकल लेंथला आहे ना, प्रॉपर फोकल लेंथ असणाऱ्या कॉन्केव्ह लेन्सनं आपण डायव्हर्ज केलं तर या डायव्हर्जेड रे जी आहे कॅन बी कन्वर्ज बाय द लेन्स. म्हणजे येते लक्षात तुम्हाला, म्हणजे इथं आयच्या लेन्सचं काम संपलं असं आहे का, नाही. आयचं ले तर तो त्याचं कन्वर्जन करणार, पण त्याचा जेवढा पॉवर आहे तेवढाच करणार. बरोबर आहे का? सो लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण स्पेक्टॅकल वापरतो तेव्हा रेस जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात ना, तर त्याच्या अगोदर त्याला स्पेक्टॅकल्समधून काय करायचं आहे, रिफ्रॅक्ट व्हायचं आहे. मग स्पेक्टॅकल काय करतो, अगोदर थोड्या जास्त प्रमाणात त्याला काय करायला, डायव्हर्ज करायला. आणि जो आय लेन्स आहे मग त्याची जेवढी कॅपॅसिटी होती तेवढीच त्याने केली. फक्त काय झालं की रेज डायव्हर्ज असल्यामुळं कन्वर्ज करताना बरोबर इमेजचं फॉर्मेशन कुठं झालं, रेटिनावर झालं. The focal length of concave lens is negative, so the lens with negative power is required for correcting nearsightedness. आता चष्म्याचे नंबर तुम्ही बघत असाल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर जसं की माझा मायनस काय आहे 2.5, मायनस 0.25 एवढा माझा काय आहे पॉवर ऑफ है ना, पॉवर आपण डायप्टरमध्ये वापरतो ना. तर ॲक्च्युअल मग याचा अर्थ मी जो स्पेक्टॅकल वापरलो तो कोणता आहे, कॉन्केव्ह लेन्स. आणि कॉन्केव्ह लेन्स तुम्हाला माहीत आहे की ज्याची फोकल लेंथ कशी असते, निगेटिव्ह असते. आणि सो फोकल लेंथच्या इन्व्हर्स कोण असतो, पॉवर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो लेन्स वापरायलो आपण कसा वापरायलो, लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर, हाच नियर साइडनेसला काय करू शकतो, करेक्ट करू शकतो. The power of the lens is different for different eyes depending on the magnitude of their nearsightedness. आणि जे लेन्सचा पॉवर आहे तर हा डिफरंट आईजसाठी कसा असतो, डिफरंट असतो. आणि ॲक्च्युअल नियर साइडनेसचं मॅग्निट्यूड म्हणजे किती प्रमाणात त्याला दिसायला, म्हणजे आता प्रत्येकाचे नंबर्स जर पाहिले तुम्ही, ठीक आहे नाही, आणि ते बऱ्याच गोष्टी असतात. समजा असं फक्त पॉवरच नसतं, तर थोडंसं म्हणजे त्याच्यानंतर एक ॲक्सिससुद्धा असतं. ते ॲक्सिससुद्धा चेक केलं जातं, त्याच्यानंतर स्पेक्टॅकल्स दिले जातात. ठीक आहे.
तर लक्षात आलं मग ओव्हरऑल नियर साईडनेसमध्ये कोणत्या वस्तू क्लिअर दिसत नाही, डिस्टंट ऑब्जेक्ट्स, बरोबर. त्यानंतर इमेजचं फॉर्मेशन कुठं व्हायलं, बिहाइंड इन फ्रंट ऑफ द रेटिना. आणि करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, डायव्हर्जिंग लेन्स वापरायचा, अर्थातच कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. त्यानंतर सेकंड पाहू आपण फार साईडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. In this defect, the human eye can see distant objects clearly but cannot see nearby objects distinctly. आता फार साईडनेस, तर ह्युमन आय जो आहे हा जे डिस्टन्स ऑब्जेक्टवरच्या वस्तू आहेत त्याला क्लिअरली बघू शकतो, पण जो नियर बाय ऑब्जेक्ट्स आहे त्याला डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली पाहू शकतो का, नाही. जसं की आता इथं तुम्ही फिगरमध्ये जर पाहिलं तर पहा, फार अवे ऑब्जेक्ट्स जे होते तर ते जेव्हा डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे ना आहे आपला, बरोबर, तर त्याच्यातून जेव्हा रिफ्रॅक्ट झाले तेव्हा बरोबर इमेजचं फॉर्मेशन कुठं झालेलं आहे, रेटिनावर. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, नाही. परंतु हायपरमेट्रोपिक आहे आपण का म्हणलो, कारण जवळच्या वस्तू, बरोबर आहे का, जवळच्या वस्तूंनी जेव्हा या ठिकाणी काय केलं, लेन्समध्ये त्याचे लाईट्स एंटर करतात तेव्हा याचं काय झालं बरं, डायव्हर्जिंग पॉवर जो आहे हा रिड्यूस झाला का, नाही. तर लेन्सनं काय केलं, पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काय केलं या ठिकाणी डायव्हर्ज केलं आहे. आणि जेव्हा की इमेजचं फॉर्मेशन आरवर व्हायला पाहिजे होतं तर बिहाइंड द रेटिना, बरोबर ना, आर डॅश या पॉईंटवर इमेजचं काय झालं, फॉर्मेशन झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तर कन्व्हर्जिंग पॉवर कसं झालं, कमी पडला है ना. आता डेफिनेटली आय जो आहे तो काय डबल कॉन्व्हेक्स लेन्स, त्याच्यामध्ये जो त्या लेन्सला आपण काय म्हणतो कन्व्हर्जिंग लेन्स, आणि कन्व्हर्जिंग पॉवर जो आहे तो कमी पडला ना. इथं मागच्या केसमध्ये तो जास्त झाला होता, इथं कन्व्हर्जिंग पॉवर काय झाला या ठिकाणी कमी झाला, आणि त्यामुळे इमेजचं फॉर्मेशन रेटिना न होता बिहाइंड द रेटिना झालं. आणि ॲज वी नो की मग या ठिकाणी आपल्याला कोणता लेन्स वापरावा लागेल, कन्व्हर्जिंग लेन्स, तो कोणता आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. मग कॉन्व्हेक्स लेन्स वापरून बरोबर इमेजचं फॉर्मेशन रेटिनावर करून हे प्रॉब्लेम आपण करेक्ट करू शकतो. म्हणून जे स्पेक्टेकल वापरू ते कोणते असतील, कॉन्व्हेक्स लेन्स. आणि अशा वेळेस फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, दॅट्स वाय पॉवर जो आहे कसा असेल, विथ पॉझिटिव्ह पॉवर. ओके. This means that the near point of the eye is no longer at 25 cm but shifts further away. आणि जो आपण जनरल पाहिलं नॉर्मल आयसाठी नियर पॉईंट कुठं असतो, 25 सेंटीमीटर, तर तिथं तो नाही. आता तो थोडासा शिफ्ट कुठं झाला, दूर झाला, डोळ्यापासून थोडंसं दूर शिफ्ट झालं. As shown in the figure 7.1, for the image of nearby object gets found behind the retina. आणि आपण पाहिलं की इमेजचं फॉर्मेशन रेटिनावर नव्हता, शब्द काय वापरला, बिहाइंड द रेटिना, इमेजचं फॉर्मेशन झालेलं आहे. There are two reasons for farsightedness. फार साईडनेसचे दोन कारण, Curvature of the cornea and the eye lens decrease so that the converging power of the lens become less. तिथं आपण पाहिलं होतं की कन्व्हर्जिंग पॉवर जो आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आणि रेड कॉर्निया आणि आय लेन्स यांचं कर्वेचर काय झालं होतं, तिकडे इन्क्रीज झाला होता है ना. तर फार साईडनेसमध्ये कॉर्निया आणि आय लेन्स यांचा जो कर्वेचर आहे हा काय झाला, डिक्रीज. तिकडे जर पाहिलं आपण तर कन्व्हर्जिंग पॉवर्स काय झाला होता, बिकम्स लार्ज होता. इथं कन्व्हर्जिंग पॉवर्स ऑफ द लेन्स बिकम लेस, कमी पडला इथं, है की नाही. Due to the flattening of the eyeball, the distance between the lens and retina decreases. तिकडं आयबॉल इलॉंगेट झाला होता, है की नाही. इलॉंगेशनमुळे डिस्टन्स इन्क्रीज झालं होतं आयबॉल आणि रेटिनामधलं, लेन्स आणि रेटिनामधलं. पण इथं काय झालं की आयबॉल जो आहे तो काय झाला, फ्लॅटनिंग झाला आहे ना. आणि फ्लॅट झाल्यामुळं जे लेन्स आणि रेटिना आहे याच्यामधलं डिस्टन्स काय झालं, डिक्रीज झालं. This defect can be corrected by using a convex lens with proper focal length. आणि प्रॉपर फोकल लेंथ असणारा जो कन्व्हर्जिंग लेन्स अर्थातच कॉन्व्हेक्स लेन्स जर आपण वापरला तर या डिफेक्टला आपण करेक्ट करू शकतो. This lens converts the incident ray before they reach the lens. आता स्पेक्टॅकल तर डोळ्याच्या समोरच आहे, बरोबर आहे का. म्हणजे अगोदर कन्व्हर्जिंग कोण करेल, स्पेक्टॅकल, आणि नंतर उरलेलं कन्व्हर्जिंग कोण करेल, लेन्स, बरोबर आहे का. सो इन्सिडेंट रे जे आहे हे आय लेन्सवर पोहोचण्याच्या अगोदरच काही जितकं आवश्यक प्रमाणात कन्व्हर्ज करण्याचं काम कॉन्व्हेक्स लेन्स करेल. The lens then converts them to form the image on the retina. आणि त्यानंतर आय लेन्स जो आहे तर तो फर्दर जे आहे त्या रेजला पुन्हा एकदा कन्व्हर्ज करून इमेजचं फॉर्मेशन बरोबर कुठे करेल, तो रेटिनावर करेल.
The focal length of a convex lens is positive, thus the spectacles used to correct farsightedness has positive power. आता डिस्कस केलं आपण का कन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ कशी असते पॉझिटिव्ह आणि दॅट्स वाय स्पेक्टॅकल्स जे फार साईडनेससाठी आपण वापरू त्याचा पॉवरसुद्धा कसा असणार पॉझिटिव्ह. The power of this lens is different depending on the extent of farsightedness. आणि प्रत्येकासाठी सारखं असणार का नाही. तर फार साईडनेस किती प्रमाणात झालेलं आहे की नाही त्याचं एक्सटेंट किती आहे त्यावरून त्या लेन्सचा नंबर ठरणार पॉवर ठरणार. त्यानंतर आहे प्रेसबिओपिया. Generally, the focusing power of the eye lens decreases with age. आता ॲक्च्युअल हा आजार नाही आहे तर ॲक्च्युअल हा ओल्ड एज डिसीज समजा असं म्हणलं तरी हरकत नाही. तर काय होतं माहिती आहे का जे आय लेन्सचा फोकसिंग पॉवर आहे ना तर हा एजनुसार वयानुसार काय होत जातो डिक्रीज. The muscles near the lens lose their ability to change the focal length of the lens. तर काल आपण नाही का जवळची वस्तू लगेच आपण सेकंदच काय करतो इन्फिनिटीवरची वस्तू डिक्लेअर बघू शकतो आणि लगेच जवळच्या वस्तूवर पण आपण काय करू शकतो फोकसिंग पॉवर ॲडजस्ट करू शकतो ज्याला आपण पॉवर ऑफ कमांडेशन म्हणलो होतो. आता काय होतं की या डिसीजमध्ये जे मसल्स असतात ना लेन्सच्या जवळचे तर ते आय लेन्सची जी फोकल लेंथ आहे ना ती फोकल लेंथ चेंज करण्याची त्यांची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीचा काय होतो लॉस म्हणजे फोकल लेंथ चेंज करण्या प्रॉपर चेंज होत नाही समजा. The near point of the lens shifts farther from the eye. आणि याच्यामध्ये जसं आपण सेकंड केसमध्ये पाहिलं होतं फार साईडनेसमध्ये बरोबर ना तर जो नियर पॉईंट आहे लेन्सचा हा 25 सेंटीमीटर न राहता थोडासा आयपासून दूर शिफ्ट होतो. Because of this, old people cannot see nearby object clearly. आणि दॅट्स वाय ओल्ड पीपल जे आहे तर जवळच्या वस्तू क्लिअरली बघू शकतात का. Sometimes people suffer from nearsightedness as well as farsightedness. आता काही वेळेस काय होतं की दोन्ही डिसीज आहे जवळचे दिसत नाही क्लिअर आणि दूरचे दिसत नाही. In such a case, bifocal lenses are required to correct the defect. मग हा डिफेक्ट दूर करण्यासाठी कोणता लेन्स वापरावं लागेल बायफोकल म्हणजे ज्याच्यामध्ये कन्व्हर्जिंग पण असेल आणि डायव्हर्जिंग पॉवर पण असेल. In such lens, the upper part is conical lens and correct nearsightedness, while the lower part is a convex lens which correct the farsightedness. आता याचा जो अप्पर पार्ट आहे हा कॉन्केव लेन्स आहे. कॉन्केव लेन्स काय करेल दूर जे वस्तू त्यांना क्लिअरली शो करेल कारण तो कोणता आहे डायव्हर्जिंग लेन्स आहे बरोबर आहे का. आणि हे झालं नियर साईडनेस क्लिअर करण्यासाठी. आणि लोअर पार्ट जो असतो बाय फोकल लेन्सचा तर तो कोणता आहे कॉन्व्हेक्स लेन्स. हा कोणता लेन्स आहे कन्व्हर्जिंग लेन्स आणि त्याच्यामुळे त्यांना जवळचं क्लिअर दिसेल एक नाही फार साईडनेस त्यांना करेक्ट करता येईल.